जावळी तालुक्यामध्ये जी काही कारवाई झाली त्याच्यामध्ये मकोका हा लावला गेला पाहिजे अशी आपली मागणी आहे. परंतु मी आपला माहिती करता सांगतो, जे जवळपास 11 आरोपी आपण ह्याच्यामध्ये अटक केलेले आहेत. या 11च्या 11 आरोपींना आपण मकोका आपण दाखल केलेला आहे आणि ह्यांच्या सगळ्यांवरती आपण तिथे कडक कारवाई आपण करतोय. आणि दुसरं म्हणजे कारखाने ज्या ठिकाणी आता मध्यंतर असं आढळलं होतं की काही एमआयडीसीस मध्ये किंवा जे काही मिनी एमआयडीसीस मध्ये आपल्या बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये कोणतरी तिथे लपून छपून तिथे काही तिथे अपव्यवहार किंवा अशा पद्धतीने तिथे ड्रग्ज निर्मितीचं काम करतंय आणि कुठलीही परवानगी घेतल्याशिवाय हे काम करताना आपल्याला आढळलं होतं. त्यावेळेला एमआयडीसी आणि पोलीस विभागाने एकत्र तिथे ड्राईव्ह घेतला होता. परंतु आता लक्षात येतं की काही ग्रामीण भागामध्ये अशी काही गावं की ज्या ठिकाणी अतिशय 40-50 ची लोकवस्ती आहे आणि त्या ठिकाणी कुठली शेड तिथे जसं या केसमध्ये आपल्याला आढळलं की तिकडे शेड जी होती ही पोल्ट्रीची शेड होती आणि 3-4 वर्षापासून बंद होती. मग तिकडे त्याने तो व्यवसाय त्यांच्याकडे चालू केला किंवा त्याने मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. मला वाटतं ग्रामीण भागामध्ये देखील आता आपण आपल्या सगळ्याच यंत्रणांना आता आपण अलर्ट राहण्याकरिता आपण सूचना केलेल्या आहेत आणि जर का आवश्यक असलं ग्रामीण भागात देखील आपण हा विशेष ड्राईव्ह आपण राबवू.